हरिओम. आज रविवार 24 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार की जिथे संत तिथे आनंद आणि समाधान असणारच. ऐकूया. काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्याने किंवा त्याने सांगितलेल्या साधनेत राहिल्याने त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणं म्हणजे आपले दोष बाहेर काढून दाखवण्यासारखं आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येणार नाही. येत नाही ना, काढता येत नाही. आणि मग त्याप्रमाणे जिथे संत आहेत तिथे आनंद आणि समाधान असतं, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निसंशय असतात तर आपण संशयात, त्यामुळे त्यांना समाधान मिळतं तर आपल्याला पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजे त्यांचा समागम करून मी करतो हे बंधनाला कारण असतं आणि ते नाहीसं करणं म्हणजे गुरुचे होणे समजावे. कधी चुकतो कधी बरोबर असतो तो साधक, जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसतं इंद्रिय मन हे सर्वस्व मानू नये. इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्या करता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काही करू नये आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर ते मात्र आपण सोडून देतो. हे बरोबर नाही. देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे. त्याच्याजवळ तडजोड नाही, पण संत हे आईसारखे आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तो संत खरा. संत जो बोध सांगतात आणि त्याचे आपण थोडे तरी आचरण करूया. भगवंताचं अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचं स्मरण तिथे माया नाही. जिथे माया अभिमान आहे तिथे भगवंत नाही. दानाचंही महत्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडविल. त्याचं यथायोग्य दान केलं तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे. त्याचंच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणा कसा ठेवील. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत आणि म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.